नमस्कार. आज मंजिरी नाही आहे, पण प्रमिताने अनुपस्थिती तिची जाणीव दिली नाही. तर आपला विषय चाललाय भगवंत, योगी आणि संन्यासी हे दोन्ही कसे एकच आहेत ते आपल्याला सांगतायत. तो योगी कसा म्हणजे कर्मयोगी कसा असला पाहिजे आणि संन्यासी कसा असतो. आपण सगळेजण सामान्यपणानं संन्यासी विषय म्हटला की त्यांच्यापासून दूर राहतो, पण कर्मयोगी आहोत, कर्म करावं लागतं. त्यामुळे ज्ञानी, कर्मयोगी, संन्यासी किंवा समर्थांचा आपल्याला माहीत असणारा शब्द निस्पृह, हा जो काही आहे ह्याच्या जवळची जी लक्षणं आहेत, ह्याच्या जे गुण आहेत ते खरं तर भगवंत या अध्यायामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगतायत. आता हा जो निस्पृह म्हटलं की जरा आपल्याला जवळचं वाटतं, कारण दासबोधामध्ये त्याची लक्षणं अनेक ठिकाणी आपण अभ्यासलेत. निस्पृह हे अवघ्याची करावे, परी आपण तेथे न सपडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गासी. असं निस्पृहाची व्याख्या समर्थाने केली की करायचं सगळं, परंतु ते मी केलं असं म्हणायचं नाही. तिथून आपण हळूच दूर व्हायचं. चांगली कामं करायची, दुसऱ्याला मदत करायची, पण आपण तिथे सापडायचं नाही. लोकांना लक्षात आणून देण्याचा जराही प्रयत्न करायचा नाही. अशा प्रकारचं जे काही वर्तन आहे ते ह्या संन्यासी किंवा योगीचं असतं असं आपण पाहतोय. आज आपण जो चौथा श्लोक घेणार आहोत त्याच्यात योगारूढ कोणाला म्हणायचं या संबंधी भगवंत आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे आपलं आपलं कर्तव्य करणारा, फळाची अपेक्षा न धरणारा, असं सगळं आपल्याला पाठ झालेलं आहे, त्याला योगी संन्यासी असं म्हणायचं. परंतु हे विवेचन करता करता हळूच समर्थांनी मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला संकल्प म्हणजे हवं नको पण याचाही त्यागाची आवश्यकता आहे. असंच लागतं, असंच व्हावं, असं मला वाटतं, असं काही असताच कामा नाही असा पण आपण विचार केला. निदान जो साधक आहे त्याच्यासाठी आहे. सामान्य तुम्ही आम्ही त्या व्यवहारापासून दूर राहू शकत नाही. त्याला आपल्याला असं लागतं, मला हे आवडतं असं आपण म्हणणं, न आवडलेल्या गोष्टींबद्दल किंचितसा राग व्यक्त करणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होतील. परंतु जो साधक आहे त्यांनी तरी हा प्रयत्न करावा की जिथे जिथे असं काही घडतंय तिथे तिथे आपला प्रयत्न राहील की अरे निष्काम अशा पद्धतीनं भगवंत जे सांगतं, ईश्वरार्पण बुद्धीनं आपलं कर्म कर, मिळणारं फळ आहे ते ईश्वरालाच अर्पण कर, अशा पद्धतीचा विचार या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ह्या श्लोकांमध्ये पाहतायत. त्यामुळे हे एकदा साधलं ना तर मग आपोआप इच्छा पण कमी होतात, आपोआपच आपले संकल्प, आपल्या ज्या कामना आहेत हे सगळं कमी होऊन जातं. म्हणून योगारूढ कोणाला म्हणायचं म्हणजे आणखी एक पाहिजे कसं पुढे जायचं ते आज आपण म्हणणार आहोत. चौथा जो श्लोक आहे त्या चौथ्या श्लोकामध्ये यदाही नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. आता या श्लोकामध्ये यदा इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रिय जे आहेत ते इंद्रियांचे जे भोग आहेत या भोगामध्ये आपण म्हणजे साधक म्हणूया न अनुषज्यते आसक्त होत नाही. आता योगारूढची व्याख्या आपण पाहतोय. हा योगारूढ जो साधक आहे म्हणजे जो आपला योगी संन्यासी असा जो आहे हा काय करतो तर तो इंद्रियांच्या संदर्भातले जे भोग आहेत त्याच्याबद्दल जराही आसक्त नसतो आणि कर्मसुही न अनुषज्यते, कर्मामध्ये सुद्धा तो आसक्त नसतो. म्हणजे जसं भोगामध्ये आसक्त नाहीये कर्मामध्ये पण आसक्त नाहीये. हेच करायचं वगैरे नाही. आपण यापूर्वी पण कर्मयोगाचा विचार केला होता, तिसऱ्या अध्यायात पाहिलं होतं कर्म किती प्रकारचे. आज त्याची थोडीशी पुन्हा आपण उजळणी पण घेणार आहोत. पण कर्मसु न अनुषज्यते आणि इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, दोन्हीकडे तो आसक्त नाहीये. इंद्रियांच्या भोगामध्ये पण आसक्त नाहीये आणि कर्मामध्येही पण आसक्त नाहीये. आणखीन काय आहे, तदा सर्व संकल्प संन्यासी, सगळ्या संकल्पांचा त्यांनी त्याग केलेला आहे, त्याला योगारूढ म्हटलेलं आहे. म्हणजे 3 गोष्टी याची लक्षणं 3 एका श्लोकामध्ये आपल्याला सांगितली. एक तर तो इंद्रियांच्या भोगामध्ये अडकत नाहीये, दुसरं तो कर्मामध्येही अडकत नाहीये आणि तिसरं तो संकल्पाचा म्हणजे काही हवं नकोपणाचा त्याचा पूर्णपणे त्याग झालेला आहे. अशा 3ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला योगारूढ असं म्हटलंय. थोडा विचार करूया आपण. आता आपण मागचा श्लोक पाहत होतो तेव्हा आपण शम साधला असं म्हटलं होतं. त्या शम साधला की योगारूढ होता येतं असं जाता जाता भगवंताने आपल्याला सांगितलं होतं. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या साधकाची मनोवृत्ती कशी असते ते भगवंतानी आता आपल्याला सांगायचं ठरवलंय. नुसतं शम साधला की पुरेसं नाहीये, तर त्याची
मनोवृत्ती कशी असते, कसा बदल होतो, तो त्यांनी सांगितलाय. आता पाहिलं आपण 3 गोष्टी आपल्याला या योगी माणसांनी ज्या साध्य केलेल्या आहेत त्या काय केल्यात, म्हणजे कशा पद्धतीने केलेत, किंवा आपल्याकडे त्याच्यातलं जे अंतर आहे ना ते आपल्याला याच्यातून समजून येतं की खरंच इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, कर्मसु न अनुषज्यते, हे काय असेल. कर्म करावंच लागतं आणि ते कर्म करताना अलिप्तपणानं करायचं आहे, अडकायचं नाही म्हणतायत. इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांना ऐकायचं आहे किंवा बघायचं आहे, तर अनेक गोष्टी समोर येणार आहेत. त्यातलं जे हिताचं आहे तेवढंच फक्त घ्यायचं, बाकीचं घ्यायचंच नाही, म्हणजे बाकीचं दिसणारच नाही. अशा पद्धतीचं वर्तन करता येतं का, असा सगळा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता हे जे आसक्त होणं असा शब्द वापरला ना, याचा अर्थ ती आवड असणं किंवा तीव्र आवड असतं, नुसती आवड नाही, अगदी तीव्र आवड असतं, त्याला चिकटणं, अशा पद्धतीचं ते आहे की हवंच आहे, करावंच लागतंय. भगवंत सांगतायत की इंद्रियांच्या विषयाशी, म्हणजे इंद्रियांचे जे विषय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध, आपली जी 5 इंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांना ऐकणं, बघणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत, ही सगळी इंद्रिय ते सगळं करायला उत्सुकच असतात, आसक्तच असतात. कारण खरंच आहे, कान आपले बाहेर आहेत, डोळे आपले बाहेर आहेत, तर सगळं समोर दिसत असतं, आपल्याला ऐकायला येत असतं, आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला निवड करायची. इंद्रियांच्या विषयाशी आसक्त नसावं, म्हणजे इंद्रियांनी नेमकं काय घ्यायचं, ते आपल्या हिताचं असेल तेच घ्यायचं, योग्य असेल तेच घ्यायचं, हे सगळं आपल्या इंद्रियांना जमलं पाहिजे. येईल सगळं कानावर म्हणून सगळं नाही घ्यायचं, येईल सगळं बघायला मिळेल, पदार्थ एवढे समोर असतील म्हणून सगळे आपल्याला खाता नाही येणार आहेत, मग काय करायचं, आता आपल्या हिताचं करायचं असं सांगतात. याचा अर्थ आसक्ती शब्द जो आहे तो कसा आहे, तर ती आसक्ती म्हणजे त्या गोष्टीची चटक लागता कामा नये. आसक्तीत अडकायचं नाही, आसक्तीत अडकायचं नाही असं वारंवार म्हटलं जातं. म्हणजे काय, तर त्याची आपल्याला चटक लावून घ्यायची नाही, त्याची आपल्याला सवय लावून घ्यायची नाही. ते नाही मिळालं तर आपल्याला जमणार नाही असं आपलं होता कामा नये. अशा पद्धतीने या इंद्रियांचे जे विषय आहेत या विषयांमध्ये आपण अडकायचं नाही, म्हणजे काय ते आपल्याला कळेल. म्हणजे ही जी इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय आपले नोकर आहेत, आपण त्यांचं नोकर नाही व्हायचं, आपण त्यांचे गुलाम नाही व्हायचं, असा त्याचा अर्थ आहे. 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. आता सगळ्यांना खरं तर याची काही मोठे रिव्हिजन घ्यायला हवे असं नाही, आपल्याला सगळ्यांना दासबोध शिकलेलं आहे आपण यापूर्वी, आणि गीतेतही कर्मयोगाच्या मध्ये आपलं झालेलं आहे. थोडं थोडं आपण आपलं उदाहरण म्हणून घेऊया आणि पुढे जाऊया. तर हे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. कानाने आपण ऐकतो आहोत, शब्दा म्हणजे त्वचेने आपल्याला स्पर्श जाणवतोय, डोळ्यांनी पाहतोय, जिभेने आपण चव घेतोय, नाकाने आपण गंध समजून घेतोय. हे जे 5 इंद्रिय जे आहेत, आणि शिवाय बाकी 5 ज्ञानेंद्रिय, हात पाय वगैरे ज्ञानेंद्रिय जे ती आपल्याला स्वाभाविकच सहाय्यभूतपणा आहे. त्यामुळे ही सगळी 10 इंद्रिय आपल्या शरीराचं काम करतात, आणि त्याच्यामध्ये आणखी मन जे आहे ते एक प्रेरक आहे, त्यामुळे ते 11वं आहे. या 11 इंद्रियांच्या सहाय्याने आपण सगळं करतोय, आणि जे जे समोर विषय सगळे आहेत ते सगळ्या विषयांचा उपभोग हे घेणारे ही इंद्रिय सगळी आहेत. आता मग जर हे हवं आहे, ते नको, हे लागतं, हे नाही लागत, हे आवडतं, हे आवडत नाही, अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असलं पाहिजे. हा त्याचा खरा म्हणजे अर्थ, जे की आपण सारखं म्हणतोय की त्याच्यापासून अलिप्त राहायचं, त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. याचा अर्थ काय, तर हे सगळं समोर असणार आहे. तर या सगळ्या विषयांच्या बद्दल आपण काय असलं पाहिजे, तर विवेक आणि त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणजे मग इंद्रिय अशी आग्रही होणार नाहीत, आपल्यावरती लादणार नाहीत. आपल्याला अगदी म्हणजे वेळ जातच नाही, आपल्या टीव्ही समोर तासन तास बसलो असं नाही चालणार. आपल्याला पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहे, त्या वेळेला आपल्याला बुद्धीने त्याचं स्मरण करून दिलं पाहिजे, आणि तसं तसं आपला वेळ आपल्या हितासाठी कसा चालला लागेल हेच आपण काम केलं पाहिजे. नाहीतर वेळ जात नाही म्हणून टीव्ही पुढे बसणारी खूप मंडळी असतात. त्यांच्या लक्षात पाहिजे की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे मन आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. कुठल्याही कर्माविषयी ह्या इंद्रियांनी हट्ट धरता कामा. म्हणजे खरं तर इंद्रियांनी हट्ट धरत, ते मागचं मन आहे ते हट्ट धरतं, आणि असं जेव्हा ते मन आपल्या ताब्यात असतं, बुद्धी आपल्या ताब्यात असते, त्याला योगारूढ म्हणायचं. म्हणजे श्लोकाचा समारोप होईल तर असंच आहे की योगारूढ कोणाला म्हणायचं, तर विवेकाने ज्यांनी बुद्धी ताब्यात घेतली आहे, आपली सगळी कर्म ताब्यात आहेत, आपलं मन निग्रही आहे,
त्याला आपण योगारूढ म्हणणार आहोत. आता थोडं थोडं आपण या विषयांबद्दल विचार करूया की समजा ऐकणं, बोलणं, लिहिणं, ज्याला शब्द असं आपण म्हटलं, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्यातला शब्द हा जो आहे त्याचा अर्थ असा आहे की ऐकणं किंवा बोलणं. कसं आहे की कुणालाही आपल्याबद्दल काही स्तुतीचा शब्द बोलला, चांगलं आपल्याबद्दल कोणी बोललं तर आवडतं, आवडत नाही अशातला काही भाग नाही. स्तुतीचा शब्द कुणाला आवडणार नाही, पण टीकेचा शब्द की आपल्याला आवडत नाही. कुणी आपल्याबद्दल काही गैर बोललं, टीका केली तर मात्र आपल्याला आवडत नाही. आता हे इथपर्यंत ठीक आहे, कुणी चांगलं बोललं तर बरं वाटणं, कोणी गैर बोललं, वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटणं, हे स्वाभाविक आहे, इथपर्यंत ठीकही आहे. पण स्तुतीमध्ये भाळून ज्या ठिकाणी आपली स्तुती होते तिथेच जाणं किंवा त्या स्तुतीसाठी काही कामं करणं, इथे आपल्याला थोडी फसण्याची शक्यता आहे. म्हणजे विवेक सुटतो आणि विवेक सुटला की आपण फसण्याची शक्यता आहे. म्हणून नुसतं असं बरं वाटणं आणि हे होणं यात काही गैरयशातला भाग नाही, पण आपला विवेक कुठे सुटतो आहे, त्याच्यात आपण फार घसरत चाललोय का, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग कधी कधी काय होतं, मग झाल्या गोष्टीबद्दल पश्चाताप करायची वेळ येते. मग टीकेमुळे रागवायचं नाही किंवा स्तुती केली म्हणून फार मोठं, आपण पण आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि अशा पद्धतीनं हिताचं काय आहे त्याचं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याला आपण म्हणायचं की इंद्रियांच्या विषयामध्ये न अडकणं म्हणजे काय, तर इंद्रियाचा विषय न अडकणं त्याला हे म्हणा की विवेकाने नेमकं योग्य काय अयोग्य काय ते ठरवणं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करणं. आता असं आहे की कसा विवेक असा तर टीका करणारा की आपला शत्रू नाही आहे असा विचार करायला हवा, की ठीक आहे टीका केली असेल पण आपल्या भल्यासाठीच केल्यावर काहीतरी आपल्याला सांगत असेल असा विचार कोणती टीका पण अगदी आनंदाने लक्षात घेणं, त्याची दुरुस्ती करणं असं आपल्याला करता आलं पाहिजे. संतांचं जसं वागणं आहे ना, संत चरित्रामध्ये आपण त्यांचं वाचतो ना, की त्यांच्या वचनाने किंवा त्यांच्या सगळ्यांनी आपण असं ठरवलं की ते ऐकल्याने आपल्याला आनंद होतो. त्यांच्याबद्दलच्या चरित्रातल्या त्यांच्या गोष्टीतल्या श्रवणाने आपल्याला जो आनंद होतो, याच्या मागचं काय करायचं आपल्याला अगदी कान तृप्त झाले असं आपण म्हणतो. ते जे आहे ना ते अशा गोष्टी उत्कटतेनं वाचाव्यात. जे काही आपल्याला योगारूढ म्हणायचं आहे तर योगारूढाला आपल्याबद्दलच जाऊ दे, पण चांगल्या माणसांबद्दल, कर्तृत्ववान माणसाबद्दल ऐकायला मिळणं आणि त्याची उत्कंठा वाटणं असं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे ते शब्द या आपल्या इंद्रियाच्या विषयाचं काम असलं पाहिजे. नाहीतर ऐकायचं आहे तर खूप काही ऐकायला मिळेल. काय ऐकायचं, कुठलं ऐकलं की आनंद होईल, कुठलं आपण उत्सुकतेनं ऐकू, कुठल्या ऐकण्याने आपली उत्कंठा वाढेल, तर त्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. ते काम आपल्या बुद्धीचं, मनाचं आहे, ते जमलं पाहिजे. अगदी दुसरा विषय स्पर्श घेतला, थंड आहे, उष्ण आहे, आवडणारा स्पर्श आहे, न आवडणारा स्पर्श आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला गाडीमध्ये एसी असावा, घरात एसी असावा असं वाटलं, पण या सगळ्याचे पण गुलाम होता कामा नये. हे सगळं असावं असायला हरकत नाही, परंतु ते नसेल तर अडचण आहे, झोपच येत नाही असं असायला नको. अशा पद्धतीचा विचार, अशा प्रकारचा म्हणजे साधं राहणं सुद्धा एसी शिवाय शक्य नाही, झोप लागणं पण एसी शिवाय शक्य नसेल तर मग ध्यान करणं वगैरे गोष्टी तर खूपच दूरच्या झाल्या. त्यामुळे हा विचार करायचा की असायला हरकत नाही, अगदी चांगली गोष्ट आहे, परंतु ते असलंच पाहिजे असं असतं. योगारूढ ज्याला आपण म्हणतो आहोत की हा कर्मयोगी आहे, हा खरा संन्यासी आहे असं जे भगवंत सांगतोय, आणि आपण त्याच्याशी कळत नकळत तुलना करतोय की आपल्याला जमेल का, तर जमणार नाही कदाचित, पण किती जमणार नाही, आपण किती पायऱ्या खाली आहोत, असं जर आपण आपलं परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की कुठे थांबायचं. तर हे सगळं आवडलं न आवडणं अगदी बरोबर आहे, पण त्याच्यापासून आपलं अडलं आहे असं नाही होता का. मग शब्द स्पर्श रूपाबद्दल काय म्हणतो, रूपावर भाळून आपल्या जीवनाचा सत्यानाश झाल्याची उदाहरणं फार पूर्वीपासून, अगदी विश्वामित्र मेनकांपासून आपल्याला ती उदाहरणं आहेत, त्यामुळे त्याच्यात ती शिरायची आवश्यकता नाही. रसनेबद्दल काय बोलावं, शब्द स्पर्श रूप रस, तर रसनेचं तर आत्ताच दिवाळी झालेली आहे, त्यामुळे आपण रसनेचे गुलाम आहोत. कुठल्या दुकानातला कुठलीही वस्तू कुठली चांगली मिळते आणि ही त्याच्यापेक्षा कशी चांगली आहे वगैरे वगैरे आपण सांगतो, पण ही सामान्य बाब झाली, हे असायला हरकत नाही. पण आणखीन काय आहे तर आपण रसनेचं गुलाम व्हायला, म्हणजे व्यसनाधीन असणाऱ्या माणसांच्या बद्दलचा आपण विचार करतो. कारण आपण सामान्यपणानं अमुक एक पदार्थ खाल्ला आणि त्याच्यात की फार मोठं शिरायचं कारण नाही आहे, पण व्यसनाधीन असू नये, अंमली पदार्थाचं सेवन करू नये. रसनेनी नेमकं काय निवड करावी, आपल्या हिताचं काय ते समजून घ्यावं.
आपलं कुटुंबियांचं जीवन छान नरदेह मिळालंय ते बरबाद करू नये, अशा प्रकारचा विचार ह्या इंद्रिय आणि त्याच्या विषयाबद्दल विवेकाने मनात आला पाहिजे. गंध. सुनील दादा एक छान या गंध याच्यावरती एक गोष्ट सांगत असत की एका खेडेगावात कोळणी बाजारामध्ये शहरामध्ये मासे विकायला जात असत टोपली घेऊन. आणि एकदा असं झालं की मासे विक्री होऊन परत फिरताना दिवस लहान होता त्यामुळे गावापर्यंत पोचणं शक्य झालं नाही. काळोख पडला, रात्र झाली. खेडेगावातून काही एवढी प्रवासामध्ये म्हणजे प्रवास वाहनं काही नसतात. त्यामुळे मग त्या कोळीने असं लक्षात आलं की आपल्याला तर रात्री इथे जवळपास कुठेतरी काढली पाहिजे. आणि मग एक फुलवाल्याची हे होतं, शेत होतं. त्या शेतामध्ये त्याची छोटीशी झोपडी होती आणि तिथे बाहेर तो होता. त्यांनी फुलवाल्याला विचारलं की आजची रात्र आम्ही इथे काढू का? तो आनंदाने म्हणाला काही हरकत नाही, पडवीमध्ये झोपा म्हणे तुम्ही, जरा झुंज झालं सकाळी की जा. आता तो त्याचा फुलांचा शेत होता, फुलवालाच होता तो, त्यामुळे त्याच्या तिथे बाहेर पडवीमध्ये जाई जुई शेवंती फुलांचे ढीक पडलेले होते. त्याला दुसऱ्या दिवशी ते बाजाराला घेऊन जायचं होतं. या कोळीला त्याच्या पडवीमध्ये झोपच येईना. आणि का तर फुलांचा सुगंध येत होता म्हणून. मग त्यांनी काय केलं, ती जी माशांची रिकामी टोपली होती ना ती डोक्यावर घेतली आणि मग त्या माशांच्या त्यांच्या दृष्टी सुगंधामध्ये त्यांना झोप आली. म्हणजे गंध या विषयाचे आपण गुलाम आहोत. कोणता माझा आवडता कोणता नाही हे कुणी ठरवायचं? त्या गंधाने नाही ठरवायचं. तर ह्या सगळ्या पाची इंद्रिय आणि पाची इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये जो विवेक असायला हवा, हा विवेक आपल्याला योगारूढ जो आहे त्याच्याजवळ हा विवेक असतो. काय नेमकं हवं, किती हवं, कसं हवं, कुठे हवं, या सगळ्या गोष्टी त्याला बरोबर जमतात आणि त्याप्रमाणे तो आचरण करतो, असा विषय इथे आहे. आणखीन योगारूढ होणे म्हणजे काय, तर आपण आता जसं पाहिलं तसं आग्रह दुराग्रह असता कामा नये, हा त्याच्या मागचा अर्थ. विवेकाने करायचं म्हणजे काय, याच्याबद्दल असं दुराग्रह ठेवायचं नाही. जे जसं आहे ते समदृष्टीनं स्वीकारायचं. असं ज्याला जमलं त्याला योगारूढ म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आलं पण आसक्तीतून बाहेर यावं लागतं, समदृष्टी यावी लागते, विवेकाने करावं लागतं, अर्थ तोच आहे. एकदा हे असं आसक्तीतून बाहेर पडता येतं तशी मग हळूहळू ना इच्छा कमीच व्हायला लागते. हे एकदा जमायला लागलं विवेकाने की मग आपल्याला कळतं. त्यामुळे इच्छा असणं, क्षमता असणं हे वगैरे ठीक आहे, पण प्रयत्नाने आपल्याला त्या विवेकाने कुठे नेमकं थांबायचं हे आपल्याला कळायला लागतं. असं भगवंत या योगारूढाचा माहिती सांगताना आपल्याला थोडासा दिलासा मिळतो. असं नाही वाटत की आपल्याला जमणारच नाही, आपण खूपच खालच्या पायरीवर आहोत आणि हे जे काही वर्णन चाललंय हे जमणारच नाही असं आपल्याला वाटू नये. म्हणून आपण अशा उदाहरणांच्या सहाय्याने घ्यायचं की अरे हा असं असं जमेल. आता ही गोष्ट खरी आहे, त्या कोळणीला झोप आलेली तर आपल्याला सुद्धा रेल्वेमध्ये जर मासळीची टोपली घेऊन विकायला तर सगळे जण होता की तू सामानाच्या डब्यामध्ये जातो, मी इथे थांबायचं नाही असं ओरडतातच. त्यामुळे ते बरोबर का चूक असं विचारायचं नाही, ते बरोबरच आहे. परंतु इंद्रियांच्या जे काही इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये अडकायचं नसेल. नियम जे आहेत त्या नियमांचं पालन केलंच पाहिजे. तिथे आपण काहीही चालवून घ्यायचं आहे असा याचा अर्थ नाहीये. इंद्रियांच्या विषयांमध्ये आपल्याला असा विचार करायचं कारण नाही की जे जसं आहे तसं स्वीकारायचं, नियमांचं पालन करायचंच. आणि अशा पद्धतीनं या इंद्रियांचा आणि याचा अभ्यास करायचा. इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, आपल्याला कळलं की इंद्रियांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आसक्त व्हायचं. दुसरं न अनुषज्यता आहे ते कर्माचं आहे. कर्मयोगाचा अभ्यास केला तेव्हा हे सगळं आपण पाहिलंय. 4 प्रकारच्या पद्धतीने आपल्याला ह्या कर्माच्या आसक्तीमध्ये आपण अडकतो बरं का. एक तर आपल्याला पहिली कर्मासक्ती असते, म्हणजे सतत आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं, आपण काही रिकामी बसत नाही आणि बसूही नाही, बरोबर आहे. पण ते जे कर्म करणं आहे ते म्हणजे थांबतच नाही, काहीतरी सारखं करणं असा तो विषय असतो. कर्म करायची सवय लागते. बऱ्याच जणांना असं असतं की छानपैकी प्रवचन ऐकतात, पण प्रवचन ऐकता ऐकता आसनाची स्थिरता नसते. बसते ते एका जागी तर शांतपणे बसतील असं नाही, पाय हलवत राहतील, काहीतरी हाताला चाळा तरी असेल, काहीतरी मोबाईल फिरवत बसेल, का किल्ली फिरवत असेल, काहीतरी एक असं शरीराची हालचाल करत राहतील. म्हणजे स्थिर बसणं हे एखाद्याला जमत नाही. कर्मासक्ती म्हणजे सारखं काहीतरी करत राहणं, सारखं काहीतरी करत राहणं, तर असं नाही करून चालणार. आपल्याला शांतपणे पण बसता आलं पाहिजे, स्थिर आपल्याला बसता आलं पाहिजे. कर्म करणं
जेवढं आवश्यक आहे तेवढं शांत बसणं सुद्धा आवश्यक आहे. आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार केला तर भरपूर काम करावं बरोबर आहे, पण त्या कामाबरोबर विश्रांतीची पण आवश्यकता आहेच. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. म्हणजे कर्मासक्ती असू नये, म्हणजे कर्म करायचंच, रिकामा जाऊ नये एक क्षण, असं समर्थाने आपल्याला सांगितलंच आहे. तर खरं आहे, आपल्या हिताची जी जी कर्म आहेत ती ती आपण करावीच, रिकामा वेळ घालवूच नाहीये, आळसात घालवूच नाहीये. पण त्याबरोबर सगळ्याच्या मर्यादा पण लक्षात घ्यावा. दुसरी एक आसक्ती असते कर्मासंबंधीची, ती असते कर्तृत्व आसक्ती. कर्तृत्व आसक्ती म्हणजे काय, की मीच करणार, मलाच फक्त हे जमतं, माझ्यासारखं इतकं चांगलं कोणी करतच नाही, अशा प्रकारचं जे आपण विचार करतो त्याला कर्तृत्व आसक्ती म्हणतात. कर्तृत्वाची आसक्ती आपणच केली असं आहे. म्हणजे जसं आपण सगळ्या बहुतांशी भगिनीवर असेल तर माझा मुद्दा पटेल आपल्याला, की आपण अगदी 2-4 दिवस कुठे गावाला गेलो तर घरी आल्यानंतर आपण म्हणतो की मी नाही ना, म्हणजे असंच आहे, कठीणच आहे. असं काही नसतं. आपण नसतो म्हणून काही अडकायला होत नाही, असा विचार केला पाहिजे. आपल्या कर्तृत्वाची आसक्ती असण्याचं काहीच कारण नाही. आपल्यामुळे काही जगाचं फार मोठं अडतं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर कोणाचं काही आपल्यामुळे अडत नाही. म्हणजे राम गेले, कृष्ण गेले, जग काय थांबलं का, जग चालूच आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही काय, असा विचार करावा. कर्तृत्वाची आसक्ती असू नये. तिसरं कर्मासंबंधी आपल्याला म्हटलं की कर्मफलासक्ती असू नये. जसं कर्माची आसक्ती असू नये, कर्तृत्वाची आसक्ती असू नये, तशी कर्मफलाची आसक्ती पण असायचं कारण नाही. हे तर आपल्याला सांगितलंच आहे की कर्म करायचं पण फळाची आसक्ती धरायचं नाही. अमुकच फळ मिळालं पाहिजे, असंच फळ मिळालं पाहिजे, असा विचार पण मनात यायचा. हा जो दुराग्रह आहे, हा हट्ट आहे, मी केलं आणि मी केलं तर असंच, मी अभ्यास केला तर मला एवढे मार्क मिळालेच पाहिजेत. अगदी बरोबर आहे, मिळालेच पाहिजेत असा प्रयत्न पण जरूर करायचा, पण म्हणून ते मिळालेच पाहिजे याच्याचा दुराग्रह ठेवायचा नाही, असा विचार करायचा. कारण नाहीतर मग आपलं समाधान नाहीसं होतं. कुठल्याही गोष्टीचं आपण कर्म करायचं आणि शांत राहायचं, त्या कर्माचं योग्य ते फळ आपल्याला मिळतं, मिळत नाही अशातला काही भाग नाही. आणि चौथा आणखीन एक कर्मासंबंधीच्या आसक्तीचा प्रकार आहे अकर्तृत्वासक्ती. म्हणजे हे मी करणार नाही, हे करणं मला आवडत नाही, त्यामुळे हे मी करणार नाही, असं जो काही आपण दुराग्रह म्हणतो, असा जो हट्टीपणा आपला असतो, त्या न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला काही वेळा जीवनात कराव्या लागतात. त्यामुळे मी हे करणार नाही, मला हे आवडत नाही, असं करून नाही चालत. आपल्या तरुणपणी आपण म्हणायचो लग्नाच्या आधी, मला तर लोणी बिणी काढायला आवडत नाही, पण त्याला काही इलाज असतो. विवाह झाला, सगळी कामं करावी लागली की आवडो न आवडो सगळी कामं करावीच लागतात. तसं आपलं आहे. म्हणजे अगदी सामान्य उदाहरण आपल्या सगळ्यांच्या पिढीतलं आहे म्हणून आपल्या लक्षात येईल की त्या वेळेला आपल्याला असं वाटतं की हे सोडून मला काही कामं सांगा, असं नसतं. जे आवडत नाही ते पण आपल्याला करावं लागतं. पण ही सुद्धा अकर्तृत्व आसक्ती, अमुक एक गोष्ट मी करणार नाही असं असतं का. या 4 कर्माबद्दलच्या आसक्ती असतात आणि त्या आसक्तीमध्ये न अडकता जो कर्म करतो तो आपल्याला जो योगारूढ बघायचा आहे तो कशात अडकत नाही. आता 4ही गोष्टी आपण पाहिजे जे वारंवार आपल्याला लागतात. बारीक बारीक आपण कर्माचा जेव्हा अभ्यास करतो, स्वतःच्या कर्माबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण या 4ही गोष्टी लावून बघायच्या की इथे कुठे कुठे आपण अडकलो. भगवंतानी आपल्यावर सोपवलेलं काम आहे असं समजून आपण प्रत्येक काम केलंय का. तसं केलं की मग त्या कर्माच्या फळात अडकायचा प्रश्नच इकडे, जे माझं नाही आहे त्याचं फळ मला कशाला मिळणार आहे. ते न कर्मसु अनुषज्यते, हे कर्मामध्ये आसक्त न होणं. आपण इंद्रियामध्ये आसक्त नाही, आपण कर्मामध्ये आसक्त नाही. आणि आता तिसरी गोष्ट, सर्व संकल्प संन्यासी. मनामध्ये इच्छा निर्माण होते, त्या इच्छेची अशी तीव्रता वाढली म्हणजे ती आता इच्छा पुरी व्हायलाच पाहिजे असं वाटलं की त्याला आपण संकल्प असं म्हणतो. म्हणजे हवं नको पण जे आहे ते मला हवंच आहे, माझी इच्छा पुरी झालीच पाहिजे असं म्हणतो. थोडं आणखीन असतं की काही वेळा ही संकल्प जे असतात ना ते मनोराज्य असतात. मनात आपण ठरवतोय असं होईल, असं होईल, असं व्हायला पाहिजे, मी असं केलं म्हणजे ते असं होणार आहे असं आपण म्हणतो. पण किंवा मनोरंजनामध्ये आणखीन एक गोष्ट अशी असते की आपण ठरवतो पुष्कळ पण तसं प्रत्यक्षात होत नाही. जसं नेहमीच आपलं उदाहरण असतं की लवकर उठावं असं आपण ठरवतो, व्यायाम करावा, रोजच्या रोज नियमितपणाने व्यायाम झाला पाहिजे, रोज तरी गीतेचा एक अध्याय म्हटला पाहिजे, रोज तरी थोडंसं ध्यान झालं पाहिजे, रोज तरी एक 13 माळा तरी झाल्या पाहिजे, असं सगळं 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 आपण ठरवतो. पण ठरवलं मनात असतं, पण मनात असलं आणि किती जरी ठरवलं तरी माणसाचं मन थोडं विचित्रच आहे. आता मनाने ठरवलंय, सगळं अगदी पटलंय, त्याचं महत्व लक्षात आलेलं आहे, पण तरी देखील मन असं आहे की ते नकारात्मक विचारांकडे जास्त जातं.
म्हणजे हे सगळं मनाने ठरवलं आहे, बुद्धीला पटलेलं आहे, आणि तरी देखील तो जो क्षण आहे सकाळी उठण्याचा, त्यावेळेला मात्र ते मनोराज्य ते असतं, ते सगळं मनातच सगळं राहतं आणि नकारात्मकतेकडेच आपली कृती जाते आणि मग मात्र आपल्यात होते. जो योगारूढ आहे त्याच्या बाबतीत मात्र असं नाहीये. तो जे ठरवतो, जे त्याच्या मनाला बुद्धीला पटलेलं असतं ते तो करतोच करतो. मग त्याच्या त्या उठण्यामध्ये, त्याच्या त्या करण्यामध्ये कुठे काही कमतरता राहतच नाही असं दिसेल. आता आपण 3 गोष्टी पाहिल्या की इंद्रियांच्या बाबतीत पण पूर्णपणानं अलिप्त राहणं असं आपण पाहिलं, त्याचे सगळे 5 विषय. कर्माच्या बाबतीत पण पाहिलं की कर्माचे जे 4 वेगळे वेगळे आपण भाग पाडले, त्या कर्माच्या सगळ्या बाबतीत सुद्धा विचार केला तर त्याच्यासून न अनुषंजने तिथेही तो अडकत नाही. आणि तिसरं पाहिलं की त्याला संकल्प हवं नको पण नसतंच, काही मनामध्ये इच्छा नसतेच, जे त्याच्या वाट्याला आलेलं आहे ते तो प्रामाणिकपणे करणार म्हणजे करणारच. अशा 3ही गोष्टी या योगारूढ माणसाला जमतात असं त्याचा अर्थ आहे. आता असं जर ज्याला जमलेलं आहे, थोडंसं आपण ह्याचं सोपं करूया. शब्दस्पर्श रूप रसगंध यात तो अडकत नाहीये, अमुकच करीन अमुकच करणार मी असं म्हणत नाहीये, म्हणजे कुठलाही दुराग्रह तो ठेवत नाहीये, कल्पनेचं मनोराज्यांचं काही साम्राज्य नाहीये. आता तो योगारूढ झालाय असं म्हणायला हरकत नाही. योगारूढाला ह्या 3ही गोष्टी जमलेल्या आहेत. इंद्रियांवर, मनावर, बुद्धीवर ताबा मिळाला की मग खरं म्हणजे त्या ध्यानाच्या अभ्यासाला आपण योग्य होतो. हे सगळं हवं आहे. नुसतं ध्यानाला बसून ध्यान होत नाही हो. आपल्या बुद्धीवर, मनावर, सगळ्यावर ताबा आपला मिळाला पाहिजे, इंद्रियांवर ताबा मिळाला पाहिजे. आपण म्हणतो ना की 1 तासभर प्रवचनाला मांडी घेऊन नाही हो बसवत, म्हणजे इंद्रिय आपल्या स्वाधीन नाही आहेत, बरोबर. मग त्याला आपण अर्थ लावतो, वयाचा हे लावतो, निराळ्या आपल्या गत आयुष्यामधल्या घडलेल्या गोष्टी ज्या असतात, मग पाय कसा दुखतो, अमुक होतो तमुक होतो, नंतर कसं आपल्याला त्याचा त्रास होतो वगैरे वगैरे गोष्टी आपण सांगतो. पण या सगळ्याचा अर्थ एकच आहे की आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात. जेव्हा इंद्रिय, मन, बुद्धी ताब्यात येतील तेव्हाच ह्या साधकाचा ध्यानाचा अभ्यास होईल. या अर्थाने आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजे. आता हे सगळं आपण ऐकलं, यासाठी ना कोणाचं तरी आपल्याला सहाय्य लागतं. आता आपण गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकाचं सहाय्य घेऊन हे नेमकं योगारूढ प्रकरण काय आहे ते समजून घेतोय. पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला साधक म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, म्हणजे इंद्रियांवरती ताबा मिळवायचा असतो, मनावर, बुद्धीवर ताबा मिळवायचा असतो, तर आपल्याला संतांकडून, संत वाङ्मयातून, सद्गुरूकडून काहीतरी मार्गदर्शन मिळावं लागतं. आता हे सगळं असं आहे की मार्गदर्शन मिळणार नाही असं नाही, संत त्यासाठीच बसलेले आहेत, परंतु मार्गदर्शन मिळालं तरी ते प्रत्यक्ष करायचं आपल्यालाच, करावं लागणार आहे आपल्यालाच. तर भगवंत आपल्याला पुढल्या श्लोकात सांगणार आहेत की हे सगळं योगारूढाला जमतं, बरोबर आहे, पण योगारूढाला जमलं तरी देखील आपल्याला करायचंय काय, तर ते आपल्यालाच करायचं. उद्धरेत आत्मनात्मनम असा जो पुढला श्लोक आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी एक गंमतशीर उदाहरण देते. स्वामी माधवनाथांच्या या श्लोकाच्या निरूपणामध्ये त्यांनी एका सत्पुरुषाचं उदाहरण दिलं. जपानमध्ये एक कागवा नावाचे थोर सत्पुरुष होते. त्यांना जपानचे गांधी असं म्हटलं जायचं, म्हणजे देशभक्त होते, त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. देशभक्त होते, परोपकारी होते, सतत कार्यमग्न असणारी ती व्यक्ती होती. पण दुर्दैवाने उतार वयामध्ये ते अंथरुणाला खेळले आणि मग लोक भेटायला येत असत. एकदा एक जण त्यांना भेटायला आलेले असताना त्यांना असं म्हणाले, आपण लवकर बरे व्हा, खूप कामं राहिलीत. म्हणजे तुम्ही असे आजारी पडणं हे की बरोबर नाही, खूप कामं राहिलीत. परोपकारी आहेत, देशभक्त आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा विचार असा असणं स्वाभाविक आहे. अनेक कामं आपली वाट पाहत आहेत असं जर तो म्हणाला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे ना ते महत्वाचं आहे. आपण जेव्हा आपण कर्मातून अलिप्त व्हा, योगारूढ जो असतो तो कर्मातून अलिप्त असतो असं म्हणतो. तर ते जे अलिप्त होणं ते जे जसं आहे तसं स्वीकारणं जे म्हणतोय ना, ते कसं आहे, तर त्या कागवानी असं अगदी मंद स्मित करून म्हटलं, हो कामं आहेत मी पण जाणतो, पण कर्म करणं हा काही माझ्या जीवनाचा उद्देश नाहीये. म्हणजे माझं जीवन असेपर्यंत, जेव्हा जगणं असेपर्यंत मी फक्त कर्मच करायचं यासाठी नाहीये माझं जीवन. आत्ता काय आहे, तर आत्ता रुग्णशय्येवर मी विश्रांती घेणं, वेदना सह्य करण्यासाठी रुग्णशय्येवर विश्रांती घेणं, औषध घेणं हे देवाला मान्य आहे, तर मी ते करतो. तेही आनंदाने करता आलं पाहिजे
असं जे अनासक्तपण आहे ते आपल्याला या कागवांच्या उदाहरणावर लक्षात येतं की असंच आपलं जे जसं आहे ते आनंदाने स्वीकारणं. मग मी अंथरुणाला खेळलो, आता एवढी कामं पडली ती कशी होणार, असा उद्वेग येण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून हा जो योगारूढ आहे, हा योगारूढ असा आहे जे जसं समोर आहे ते तसं आनंदाने स्वीकारणं. आणि तिन्ही गोष्टी त्याला कळलेल्या आहेत. तो इंद्रियांमध्ये अडकत नाहीये, म्हणजे इंद्रियांच्या विषयात अडकत नाहीये, तो कर्मामध्ये अडकत नाहीये, कुठे कर्तृत्वाचा अभिमान नाहीये, मीच केलं असं नाहीये. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आता हवं नको पण नाहीये, मला अमकं ध्येय आहे आणि हे पुरं झालं पाहिजे असं काही नाही. जे जे भगवंतानी हे केलेलं आहे असं जीवन आपल्या कारणी लावायचं आहे, असा हा योगारूढ असतो, म्हणून त्याला योगारूढ म्हटलं. पण आता पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे की असं जरी असलं तरी भगवंतानी दिलाय, भगवंताचं काम आहे, पण आपला उद्धार आपणच करायचा आहे. हे उद्धार करणं म्हणजे काय आहे, आपला उद्धार आपण करायचा म्हणजे काय, ते आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये समजून घ्यायचं आहे. उद्धरेद आत्मन आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आत्मना हा रिपुः आत्मना हा बंधू. आपणच आपले शत्रू, आपणच आपले बंधू. कशावर, ह्याच्यावरून तर आत्मना आत्मान उद्धरेत, आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि आत्मानम न अवसादयेत, आपण अधोगतीला जाऊ नये हे पण आपल्यावरच अवलंबून आहे. आपला उद्धारही आपणच करायचा आहे. आणि कारण त्याचं असंच आहे की आत्मा आत्मान हा बंधू, आपण आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. अगदी खूप प्रसिद्ध हा श्लोक आहे, अनेकांनी अनेक ठिकाणी या श्लोकाचा वापर केलेला आहे आणि आपण देखील अनेकदा आपल्या कानावर हा श्लोक येतो. पांडुरंग शास्त्री आठवल्यांची जी स्वाध्याय चळवळ आहे त्या स्वाध्याय चळवळीच्या मुळाशी हाच संदेश आहे, उद्धरेद आत्मनात्मानम. किंवा वामनराव पैंचं तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार, याच्यामध्ये सुद्धा ते जे जीवनविद्या मिशन असं जे त्यांचा संप्रदाय आहे त्याच्या मागे सुद्धा प्रेरणा ह्या श्लोकाची आहे. त्या उद्धरेद आत्मनात्मानम, आपल्या स्वतःची उन्नती जी व्हायची आहे ती आपणच करायची आहे, कोणी दुसरा येणार नाही करायला. फार महत्वाचा श्लोक आज आपल्याला भगवंत समजावून देणार आहे. आणि तो जसा या योगारूढ योगी असणाऱ्या, संन्यासी असणाऱ्या, निस्पृह असणाऱ्या, कोणीतरी विशेष कामगिरी करणाऱ्याला जसा आवश्यक आहे तसा तुम्हा आम्हाला पण आहे. आपण सुद्धा जे काही आहोत आणि जे काही आपल्याला करायचं आहे ते कुणीतरी आपल्याला मदतीला येईल आणि आपण करू असं नाही, आपलंच आपल्याला करायचं आहे असं आपण मनाशी ठरवलं तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या होतात. आता असं आहे की हे फक्त काही आध्यात्मिक क्षेत्रापुरतच भगवंत सांगतोय असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला भौतिक क्षेत्रामध्ये, अगदी नित्याच्या व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो की भौतिक क्षेत्रामध्ये आपल्याला आपली प्रगती करायची. किती जरी शिक्षकांनी वर्गावर शिकवलं असलं तरी त्या गणिताचा सराव आपल्यालाच करायला पाहिजे. रोज उठून जेव्हा अशा प्रकारचा एकच अभ्यास करू तेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये ते सगळं येईल असं विद्यार्थ्याला समजावून सांगावंच लागतं. तीच गोष्ट आहे, सगळीकडे आपल्याला कळेल की हे काही फक्त साधकाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारी याला फक्त उद्धरेद आत्मानम, आपला उद्धार आपण करावा असं भगवंत सांगतोय असं नाही. तर सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये, भौतिक व्यवहारामध्ये सगळीकडे आपल्याला हे दिसेल. खरंच आहे, जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग उडाला, आपणच करायचा आहे. जो आपणची कष्ट ते केला तोची भला, किंवा यत्न तोची देव असं म्हटलंय. याचा अर्थच तो आहे की मला माझे प्रयत्न केले पाहिजे. मला जर माझा स्वतःची उन्नती करून घ्यायची असेल तर प्रयत्न मलाच केले पाहिजेत, हा त्याचा अर्थ आहे. आता उद्धारेत असं म्हटलं आपण, शब्दशः अर्थ लक्षात घेऊया. उद्धारेत याचा अर्थ आहे वर उचलणं, म्हणजे उन्नती करून घेणं, प्रगती करून घेणं, उद्धार करणं, उठवणं. याला आता दोन्ही गोष्टी आहेत, उद्धारेत आणि उद्धरेत. लक्षात घ्यायचं आहे की जसं वर उचलणं महत्वाचं आहे तसं एकदा प्रगती करून पुन्हा घसरून पण चालणार नाही, त्यामुळे ते धरून ठेवणं. उद्धरेत, उद्धारेत पण आणि उद्धरेत पण. वर पण गेलं पाहिजे, वर उचललं गेलं पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, यश मिळालं पाहिजे, हे तर सगळं आहेच. आणि ते मिळालेलं टिकवणं, नाहीतर ते झाल्यावर पुन्हा जर घसरगुंडी होणार असेल तर काय उपयोग. ध्येय गाठलं आहे, प्रगती झालेली आहे, तर त्या ठिकाणी पुन्हा स्थिर राहणं, त्या स्थानी स्थिर राहणं हे पण महत्वाचं आहे. या दोन्ही दृष्टीने या उद्धरेत शब्दाचा विचार करायचा आपल्याला. आता आपण असं म्हणूया की आपल्याला उद्धारेत आत्मनात्मानम भगवंत सांगतोय, अर्जुनाला सांगतोय आणि आपल्यालाही सांगतोय. याचा अर्थ असा आहे तुझी उन्नती तुला करून घ्यायची आहे,
म्हणजे आता तू खाली आहेस, अजून तुला आता उद्धार आहे, तुला वरती जायचं आहे. मग आता आपण खाली आहोत म्हणजे कुठे आहोत? आपण अर्थ लक्षात घेऊया की भगवंताला अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचं होतं, त्यामुळे अर्जुन विचाराच्या दृष्टीनं मी आता युद्ध करणार नाही असं म्हणतोय, म्हणून त्याला भगवंत कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग सगळं शिकवतो आहे. तुम्हा आम्हाला भगवंतानी समजा असं म्हटलं उद्धरेत आत्मनात्मान, आपला उद्धार आपण करायचा आहे. मग आपण उद्धरेत करायचा, आपला उद्धार करायचा, म्हणजे याचा अर्थ आपण आता खाली आहोत म्हणजे कुठे आहोत? म्हणजे आपण आसक्तीमध्ये आहोत. आपण या प्रपंचाच्या रामरगाड्यात अडकलोय, चिकटलोय. 10:30 आहो आमची गीता किंवा काय आमचे स्तोत्र पठण असताना कितीतरी भगिनी म्हणता अहो आवरतच नाही. कसं काय आवरत नाही? एकदा आपण ठरवलंय जायचं म्हणजे आवरलंच पाहिजे ना. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे वेळापत्रक आखून अगोदर केल्या पाहिजे सुरू. पण या संसाराच्या रामरगाड्यातून आमची सुटकाच नाही. हे जे आहे ते खाली असणं आहे आणि तिथून आपल्याला उद्धर आहेत, वरती यायचं आहे. पडलेले आहोत म्हणजे काय आहोत? आपण संसारात चिकटलेले आहोत. आता आपण चिकटलेला आहोत याचा अर्थ काय? तर खरं असायला पुन्हा पुन्हा आपल्याला तेच आहे की आपलं मूळ स्वरूप काय? तर मूळ स्वरूप आपलं सच्चेत आनंद आहे. तर हे जर आपलं आहे तर आपण घसरत त्याच गोष्टीमध्ये अडकून काय करणार? आपल्याला स्वतःला नेमका आनंद कशात आहे हे आपल्याला बघायचं आहे. आपण ना नशीब, नियती याची खेळणी बनतो आणि म्हणून आपण अशा प्रकारचा विचार करतो की आपण अडकलोय, आपल्याला जमत नाहीये. असं नाहीये. तर आपण ठरवलं तर आपल्याला भगवंत सांगतोय की आपण आपली प्रगती करू शकतो, आपण आपली उन्नती आपणच करू शकतो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं जरी कितीही जरी म्हटलं तरी आपण मानव पुत्र नाही आहोत, आपण अमृतस्य पुत्र आहोत. आपण सच्चित आनंद आहोत ना. तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पुत्र पराधीन आहे. पण आपण आपल्या अधीन आहोत, आपला उद्धार आपण करणार आहोत, कारण आपण अमृतस्य पुत्र असा आहोत, भगवंताचे अंश आपण आहोत. तर आपण पराधीन नाही, आपण ईश्वराचे अंश आहोत आणि आपली उन्नती आपण करून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या पराधीन आहोत या विचारातून आधी आपल्याला उन्नत व्हायचंय की आपण असे नाहीच आहोत. आपला सच्चित आनंद असं आपलं स्वरूप आहे. ते स्वरूप काय ते आपल्याला ओळखायचं आहे आणि आपली प्रगती आहे. अशा चुकीच्या किंवा नकारात्मक विचारातून आपल्याला बाहेर यायचंय. हे जमणारच नाही, मला कसं जमेल वगैरे असं नाही करायचं. त्याच्यासाठी इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्याचा आधार घ्यायचा आणि प्रगतीची वाटचाल करायची. आता आहेच इंद्रियांचे विषय. मगाशी मी म्हटलं तसं की कानाने चांगलंच ऐकावं अगदी बरोबर आहे, परंतु येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा नाकाने चांगलाच सुगंध घ्यावा हे तर आहेच, परंतु आपल्या हातात नाही आहेत की सगळ्या प्रकारच्या बातम्या येणार, सगळ्या प्रकारचे सुगंध येणार, जिभेला सर्व प्रकारच्या चवीचं कळणार. त्याच्यातलं निवड कशी करणार? चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी येणार, मनामध्ये सुद्धा चांगले वाईट सगळे विचार येणार. मग आपल्याला ही जी निवड करायची आहे, निर्णय घ्यायचा आहे, हे आपल्याला जमलं पाहिजे. आपला काय म्हणायचं, जिवंत असेपर्यंत या सगळ्या प्रकारच्या गोष्टी भोवताली असतातच, त्याच्यातली निवड आपल्याला करायची. आता जर आपलं सच्चित आनंद असं स्वरूप असेल तर व्यवहारात वागताना सुद्धा आपल्याला व्यवहारात लागेल आपल्याला आपलं आपण कोण आहोत, म्हणजे आपलं नाव, आपलं पद, आपलं काय सभोवतालचं वातावरण, या सगळ्यासाठी जे काही आपल्याला करावं लागतं त्याचं भान आपण ठेवायचं नाही. यशातला भान ते भान ठेवावंच लागेल. पण मनातून मात्र आपण हे जाणायचं की आपण परमेश्वराचा अंश आहोत, आपलं स्वरूप काय आहे तर सच्चित आनंद आहे. व्यवहारामध्ये ठीक आहे, व्यवहारामध्ये आपल्याला आपलं नाव लक्षात असलं पाहिजे, आपलं पद लक्षात असलं पाहिजे, सभोवतालचं जे काही भोवतालची परिस्थिती आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे, त्या वेळेला त्या प्रसंगामध्ये काय करायला पाहिजे त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. पण तरी सुद्धा आपलं मूळ स्वरूप काय आहे तर आपण भगवत स्वरूप आहोत. म्हणजे मग काय होईल, हे सगळं सारखं सातत्याने लक्षात आपण घेतलं पाहिजे. म्हणजे मग ज्या या सभोवतालच्या वातावरणातलं आता मी म्हटलं तसं सगळं संमिश्र आपल्याला दिसतं ना, त्यातलं चांगलं काय आहे ते निवडणं आपल्याला सोपं जाईल. आपलं साधारणपणे काय असतं, आपली जी कर्म असतात ती आपली स्वतःसाठी, कुटुंबासाठी, क्वचित प्रसंगी इतरांसाठी असतात, नाही याच्यातला भाग नाही, परंतु इतपतच असतं. आधी आपण आपल्या कुटुंबाचा आपला पुरता विचार आधी करतो आणि मग जमलं तर आपलं इतरांसाठी असतं. मी माझं कर्तव्य केलं,
हा आपल्याला एक थोडासा अभिमान असतो. माझं प्रत्येक वेळेला मी कुठे काही चुकलेली नाहीये असं आपण म्हणतो. किंवा आपण मदत केली असली तर त्याचं आपण 4 जणांशी बोलतो, मी अनेकांना मदत केली आहे, अमुक लोकांना मार्गी लावलाय, किंवा माझ्यासारखं इतरांनी करायला हवं अशी अपेक्षा पण आपल्याला, मला जमलं मग तुला पण जमलं पाहिजे असं सहज आपण बोलतो. आता एकदा आपण जर परमेश्वराचा अंश आहे असं मनावर ठसवलं तर मग मी कोणासाठी काहीतरी केलं हा भावच राहणार नाही. कारण सगळीकडे ईश्वर आहे, मी पण ईश्वराचा अंश आहे, तर मी केलं कोणासाठी तरी असं काही असण्याचं कारणच नाही. आपोआपच आपल्याला लक्षात येईल की त्यामुळे करायचं पण ते मी केलं ही आसक्ती आपोआप जाईल, भगवंतानं दिलेलं काम केलं जाईल. ही सवय आपल्याला लावण्यासाठी हे लक्षात घ्यायचं की काय करता येईल. तर एकदम काय आपल्या मनाला बुद्धीला आवड घालायचं म्हणजे ती काही बटन ऑन ऑफ नाहीये की बटन ऑफ केलं की गेलं आणि ऑन केलं की अरे वा माझं सगळं, असं नाही होणार. तर ती आपल्या मनाला सवय लावायला लागेल की मी कोण आहे हे आधी आपल्याला सारखं स्वतःला पटवून द्यावं लागेल. याच्यात एक मोठी गोष्ट आपल्याला चांगली आहे, मार्गदर्शन करायला संतांचं आचरण कसं आहे ते आपण पाहिलं की कळतं. आपल्याला कदाचित माहिती आहे, मी बोलले असेल, गोंदवलेकर महाराजांना एक मानणारे गृहस्थ एकदा गोंदवल्याला आले होते. अगदी त्याच वेळेला काय झालं, खरं म्हणजे महाराजांना जमीन जुमला खूप होता महाराजांचा, म्हणजे इनामदार होते ते. त्यांच्या कुटुंबियामध्ये काहीतरी जमिनीबद्दल वाद चाललेला होता आणि महाराजांचे नातेवाईक आलेले होते. हे महाराजांना मानणारे सद्गृहस्थ पण तिथे आलेले होते आणि ते जे नातेवाईकांशी त्या जमिनीच्या मालकी संबंधाने जे काही बोलणं चाललं होतं ते सगळं ऐकल्यावर या माणसाला खरंच असं वाटलं की आपण एवढं महाराज महाराज म्हणतोय आणि एका जमिनीच्या तुकड्यासाठी सामान्य माणसासारखे वाद घालतायत. त्यामुळे थोडंसं त्यांना खरं म्हणजे त्यांना सुद्धा अजून स्वार्थ सुटला नाहीये अशा प्रकारचा विचार या सद्गृहस्थांच्या मनात आला. पण लक्षात असं येतं की महाराजांसारखी मंडळी व्यवहारामध्ये ह्या अशा प्रकारचं नाटक करतात. हे व्यवहारात करावं लागतं त्यांना, भगवंतानं सोपवलेली भूमिका आहे अशा पद्धतीनंच त्यांनी ते काम केलेलं असतं. सत्य काय आहे, न्याय्य काय आहे हे कळावं एवढ्यापुरताच तो सगळा प्रकार असतो. ते त्याच्यात अडकलेले नसतात. त्यांचं हे असंच झालं पाहिजे असा दुराग्रह नसतो, मला ही जमीन मिळाली पाहिजे असा स्वार्थही नसतो. हा, एक न्याय्य गोष्ट कोणती आहे, सत्य गोष्ट कोणती आहे ती सांगणं, ती लोकांना सांगणं इतपतच त्यांचं असतं. नाहीतर गोंदवलेकर महाराजांनी सगळा आपला संसार, आपलं घरदार लोकांना लुटून न्यायला सांगितलं होतं, ते जमलंच नसतं ना. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्यांचं जे आहे ते हे थोडं संत मंडळींना सुद्धा व्यवहारासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात, तिथे त्यांचा स्वार्थ वगैरे नसतो. योग वशिष्ठ नावाचा जो ग्रंथ आहे, वशिष्ठांनी रामाला केलेला उपदेश त्याच्यामध्ये, वशिष्ठांनी रामाला हाच उपदेश, अंतत्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. हे राघवा तू लोकांमध्ये कसा वावर, लोकांमध्ये तू कसा दिसला पाहिजे, अंतस्त्यागी बहिर्भोगी. राजा आहेस तू, त्यामुळे बाहेरून तू असं सगळं राजासारखं राहिलंच पाहिजे, राजासारखंच तुझं सगळं असलं पाहिजे, दागदागिने घातले पाहिजे, मूग घातला पाहिजे, राजकारण करण्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे, कोण काय बोलतो काय करतो कळलं पाहिजे, सगळं राजासारखंच तुझं वर्तन असलं पाहिजे, पण अंतस्त्यागी, पण आतमधून तुझा त्याग असला पाहिजे. तिथे कुठे हे सगळं करत असताना तुझं कर्तव्य आहे, राजा म्हणून जे कर्तव्य ते तू करतोयस, अशा प्रकारचं वशिष्ठ रामाला सांगताय. त्याच्या मागचा पण हाच अर्थ आहे की आतमध्ये तू पूर्णपणानं अलिप्त आहेस, हे आपल्याला मिळावं यासाठी तू काहीच करत नाहीस. आणि रामाच्या चरित्रातले अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की आपल्याला तिथे लक्षात येते की कर्तव्य या भावनेनंच त्यांनी प्रत्येक गोष्ट केली आहे. हे जे आहे ना, हे उद्धरेत आत्मानं, म्हणजे आपणच आपल्यासाठी करायचं आहे. स्वामी अखंडानंद म्हणून सिद्ध पुरुष होते, ते हरिबाबांकडे जात असत आणि हरिबाबांचे एक अच्युत मुनी म्हणून सद्गुरू होते. तर एक दिवस असं झालं की हे हरिबाबा त्या अच्युत मुनींकडे गेले होते आणि ते म्हणाले, म्हणजे हरिबाबा त्यांना म्हणाले की तुम्ही माझा उद्धार करा. तेव्हा ते म्हणाले, अरे तू कृपेची भीक मागतोयस, माझा उद्धार कर हे तुम्हाला सांग, तुला काय 80 व्हायचं आहे की काय, सद्गुरूंकडे तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुम्ही माझा उद्धार करा असं मागणं करणं म्हणजे 80 व्हायचं आहे का तुला, असं नाही मिळायचं. ज्याला त्याला आपलं आपणच करायला पाहिजे असं ह्या त्या अच्युत मुनींनी
हरिबाबांना सांगितलं. तर ते स्वामी अखंडानंद ही गोष्ट सांगायचं की आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंनी कशा पद्धती उत्तर दिले. याचा अर्थ काय आहे की असं आयतं काहीच मिळणार नाहीये. हे आपलं आपल्यालाच मिळवायचं आहे हे लक्षात घ्यायचं. उद्धार करायचा, उन्नती करायची, प्रगती करायची, ध्येय गाठायचं आहे, तर मी स्वस्त बसून नाही चालणार. सतत कार्यरत राहिलं पाहिजे, योग्य दिशेनं कामं केली पाहिजे. मनाला उच्च जागी न्यायचं असेल आपलं मन आपल्याला, तर छोट्या मोठ्या गोष्टींनी सुखदुःखामध्ये जाऊन आपलं त्यागा करत बसणं किंवा दुःख करत बसणं आणि आपल्या कर्तव्यापासून दूर होणं हे नाही चालणार. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपणच करायच्या. जिथून आपल्याला मनाने उठायचं आहे त्याच्यासाठी भगवंत आपल्याला सांगतो की याच्यासाठी ना भक्ती योगाची साधना उपयोगाला येते. आपलं ना साधारणपणे असं असतं, मन भावना प्रधान असतं. त्यामुळे भावना प्रधान असणाऱ्या भगवंताच्या भक्तीकडे पटकन मन गुंततं आणि एकदा भगवंताच्या भक्तीची जोड मिळाली की स्वाभाविकच माणसाचं दुःख कमी होतं. म्हणजे दुःखामध्ये भगवंताची जर साथ मिळाली, भगवंताचा भाव अंतःकरणात असला ते होतं. त्याच्यासाठी आपल्याला भागवतामध्ये नवविधा भक्ती सांगितली. आता आपल्याला उद्धरेत आत्मनात्मानं म्हणजे आपला उद्धार आपण करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्या मनाला बुद्धीला तयार करायचं आहे. मन सुखदुःखामध्ये असं राहून चालणार नाही. मग प्रगती करताना अर्थ येतील, त्याच्यासाठी आपल्याला थोडा भक्तीचा उपयोग करून घ्यायचा आहे. भागवतात नवविधा भक्ती सांगितल्या, त्याच नवविधा भक्ती आपण दासबोधामध्ये पाहिलेत. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या सगळ्या 9च्या 9 भक्ती आपण दासबोधाचा अभ्यास करणं पाहिलेल्या आहेत. या सगळ्याचा विचार केला तर अनेकांनी म्हणजे भागवतात आणि दासबोधात सांगितलं असं नाही, अनेक ऋषीमुनींनी या भक्तीचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. नारदांनी जी भक्तिसूत्र लिहिली आहेत त्या नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये सुद्धा 4 ऋषींचं वर्णन केलंय. व्यासांनी एवढं सगळं लिखाण केलंय. व्यासांनी सुद्धा पूजादिषु अनुराग हा असं म्हटलंय. म्हणजे काय तर भगवंताची पूजा करणं, अर्चना करणं, भगवंताला सगळ्या गोष्टी समर्पित करणं, त्या भगवंताच्या पूजेमध्येच रममाण होणं, हे जे काही आहे ती भक्ती आहे असं व्यासांनी सुद्धा म्हटलेलं आहे. खरोखरच आपण असं पूजेमध्ये रममाण झालो ना तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होईल. सगळं जे काही दुःख आहे ते आपण विसरून जाऊ असं होईल. पण असे पूजेत रमणं म्हणजे काय आहे त्याचा अनुभव आपल्याला घेतला पाहिजे. किंवा विष्णू पुराणामध्ये म्हटलंय की आपण जर म्हणजे माणसं जर विष्णूची मनोभावे पूजा करतील तर विष्णूपदी पोचतील, वैकुंठात पोचतील. विष्णू मुळात आनंद स्वरूप आहे आणि विष्णूच्या पूजेने तो आनंद आपल्याला मिळेल असं विष्णू पुराणात सगळ्या भागवत पुराणात जसं आहे तसं भक्तीचं महात्म्य सगळीकडे वर्णन केलेलं दिसतं. जसं व्यासांनी अर्चनेचं पूजेचं महत्व सांगितलं, गर्गमुनींनी पण सांगितलंय. कथादिषु इति म्हणजे भगवंताच्या कथा ऐकाव्यात, भगवंताच्या कथा कराव्यात, भगवंताच्या कथा सांगाव्यात, वाचाव्यात, भगवंताच्या कथांबद्दल चर्चा करावी, असं सगळं करावं असं गर्गमुनी म्हणतात. आणि हे मिळाले भक्तीचं श्रेष्ठ लक्षण आहे की भगवंताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी वाचणं, सांगणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं, असा जो कथेत रमणारा साधक आहे ना त्याचं भगवंताशी चटकन तो एकरूप होऊन जातो असं या गर्गमुनींचं म्हणणं आहे. शांडिल्य म्हणतात आत्मरत्य विरोध हे ती शांडिल्य. कॉल एंड होणार आहे तर आपण परत जॉईन करूया याच लिंकवर. कॉल लवकरच एंड होणार. शांडिल्य ऋषींचं म्हणणं आहे की आत्मरत्य विरोध हे ती शांडिल्य. म्हणजे काय तर आपल्या आत्मानुसंधानाला धक्का लागता कामा नये. म्हणजे मग त्या स्वस्वरूपाचं जे भान आहे म्हणजे मीच परमेश्वर ही जी जाणीव आहे, मीच परमेश्वराचा अंश आहे, हे जे आहे शिवभूत्वा शिवम यजेत असं जे आपण म्हणतो ते हे असं त्यांचं म्हणणं आहे. नारद मुनी पण भक्तियोगामध्ये भक्तीचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे.
काय होतंय?